श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि या चैत्र नवरात्रीत कन्यापूजन कधी करावं, कन्यापूजन कसं करावं, त्याचबरोबर कन्यापूजन करताना कन्येला कोणती भेटवस्तू द्यावी, किती वर्षापर्यंतच्या मुली असाव्यात याची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी या व्हिडिओत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नवरात्रीची सांगता किंवा नवरात्रीचे व्रत हे कुमारिका पूजनाशिवाय अपूर्ण मानलं जातं. श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण कोणी करत असेल तर त्याचं उद्यापनसुद्धा कन्यापूजन केल्याशिवाय पूर्ण होत नाही. असा हा नवरात्रीचा बघा कन्यापूजन नेमकं कसं करावं याचीच माहिती, त्याचबरोबर अनेक प्रश्नांची माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा. नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणं विशेष महत्त्वाचं मानलं जातं. नवरात्रीमध्ये आपण भलेही घटस्थापना केली असेल किंवा नसेल, नवरात्रीचे उपवास केले असतील किंवा नसतील, किंवा कोणी बघा देवीची कोणत्याही प्रकारची सेवा आपल्याकडून जर झाली नसेल तरी पण या नवरात्रीमध्ये आपण फक्त कन्यापूजन केलं तरी पण संपूर्ण नवरात्रीचे व्रत केल्याचं पुण्यफळ ते आपल्याला त्यातून मिळत असतं. त्यामुळे प्रत्येकाने कन्यापूजन हे अवश्य करावं. त्यातल्या त्यात कन्यापूजन करण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण हे आहे की दुर्गादेवीचं कुमारिका स्वरूप अतिशय प्रभावी मानलं जातं आणि आपल्या ज्या कुलस्वामिनी आहे त्यासुद्धा दुर्गादेवीचेच एक रूप आहे. त्यामुळे कन्यापूजन जे आहे ते अगदी मनोभावे जर केलं तर देवी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते आणि आपल्या मनातील अगदी लहानातील लहान कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण करते. एखाद्या संकटात सापडलेले असू, आपल्या घरामध्ये काही अडीअडचणी असतील तर त्यासुद्धा या कन्यांच्या पूजनेमुळे त्या दूर होतात. कन्यापूजनाचा हा सर्व सार आहे. एक एक करून आपण याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. कन्यापूजन नक्की कधी करावं तर नवरात्रीच्या कोणत्याही माळेला, म्हणजे अगदी पहिल्या माळेपासून शेवटच्या माळेपर्यंत आपण कोणत्याही एका दिवशी कन्यापूजन नक्कीच करू शकतो. पण नवरात्रीच्या 8व्या माळेला कन्यापूजन करण्याला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. कारण 8वी माळ या अर्थाने की त्या दिवशी दुर्गाष्टमी असते. महागौरी या रूपाचे पूजन त्या दिवशी होत असतं आणि या दिवसाला महाअष्टमी असंही म्हटलं जातं. त्यामुळे या दिवशी जर आपण कन्यापूजन केलं तर आपल्यासाठी ते विशेष फलदायी ठरतं असं म्हटलं जातं. आता समजा तुमच्यापैकी कोणी अष्टमीच्या अगोदरच कन्यापूजन जर केलेलं असेल तर तुम्हाला ते आता करण्याची गरज नाही. एकदा केलं बस झालं. आता ज्यांना अष्टमीला करणं शक्य होणार नाही त्यांनी अगदी नवमीला म्हणजेच रामनवमीच्या दिवशी देखील कन्यापूजन केलं तरी चालेल. पण ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी अष्टमीच्या दिवशी, म्हणजेच उद्या आहे 5 एप्रिल 2025 वार शनिवार, या दिवशी तुम्ही कन्यापूजन आवर्जून करू शकता. बघा, तर कन्यापूजन आपल्याला आपल्या कुलस्वामिनीच्या महागौरी रूपाची पूजा करता येणार आहे. कन्यापूजन करताना कुमारिकांना घरी बोलवलं जातं. त्याबरोबर त्या कन्यांना काही भेटवस्तू आपण देतो किंवा दानधर्म करतो. तर तेच बघा, तर अशा पद्धतीने कन्यापूजन जे आहे ते केलं जातं. तर तुम्ही दुर्गाष्टमीच्या दिवशी देखील करू शकता किंवा अगदी रामनवमीला सुद्धा बघा तुम्ही कन्यापूजन केलं तरी चालणार आहे, काहीच हरकत नाही. जेव्हा तुम्हाला शक्य होईल परंतु त्यातल्या त्यात जास्तीत जास्त तुम्ही दुर्गाष्टमीच्या दिवशी बघा कन्यापूजन जे आहे ते आवर्जून करावं. तर कन्यांना बोलवण्याची योग्य वेळ कोणती आहे तर देवीच्या पूजनाची योग्य वेळ कोणती? चैत्र नवरात्रीत कन्यापूजनासाठी शुभ मुहूर्त हा अष्टमी
म्हणजेच 5 एप्रिल आणि नवमी म्हणजेच 6 एप्रिल रोजी आहे. तर 5 एप्रिल 2025 वार शनिवार अभिजित मुहूर्त हा सकाळी 11:59 ते दुपारी 12:49 असणार आहे. आणि नवमीला म्हणजेच 6 एप्रिलला रविवारी अभिजित मुहूर्त सकाळी 11:59 ते दुपारी 12:50 असणार आहे. तर बघा, त्याचबरोबर दुपारी 2:30 ते 4 वाजेपर्यंत राहू काळामध्ये आपल्याला कोणतेही शुभ कार्य किंवा कन्यापूजन करायचे नाही. शुभ मुहूर्त बघा तुम्ही कन्यापूजन करू शकता किंवा अगदी राहू काळ सोडून तुम्ही इतर वेळेसही कन्यापूजन करू शकता. पण सकाळची वेळ ही उत्तम वेळ असते. तसेच ब्रह्ममुहूर्ताचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही या वेळेमध्ये देवीची पूजा करू शकता. जसं की घटाला पाणी घालणं, माळ अर्पण करणं, दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं किंवा देवीची आरती करणं, कन्यापूजन करणं, या गोष्टींचा सगळा लाभ जो आहे ते तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर घेता येईल. या दिवशी तुम्ही मुलींना बघा बोलवू शकता. दिवसभरात तुम्हाला कन्यापूजन करायचं असेल तर बघा सकाळची वेळसुद्धा अतिशय शुभ अशी आहे. तर उद्या आहे दुर्गाष्टमी. सकाळी आपण कन्यापूजन करायचं म्हटलं तर एवढ्या सकाळी आपल्याला जमणार नाही. तर तुम्ही दिवसभरात अगदी कधीही कन्यापूजन केलं तरी चालणार आहे. जसं तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही कन्यापूजन केलं तरी चालणार आहे. तुम्ही कधीही कन्यांना बोलावू शकता. अगदी लक्ष्मी येण्याची जी वेळ असते ना, म्हणजे सायंकाळची दिवे लागण्याची वेळ 6:30ची जी वेळ आहे तेव्हा बघा कन्यांना बोलवलं तरी पण चालेल. तर कन्यापूजन नेमकं कसं करावं, त्यासाठी किती कन्या बोलवाव्यात तर ते देखील आपण जाणून घेऊया. तर कन्यापूजन करण्यासाठी तुम्ही 1 ते 9 या बघा तुम्ही कितीही मुली बोलावू शकता. बघा जेवढ्या शक्य असतील तेवढ्या मुली 1 ते 9 तुम्ही बोलावू शकता. अगदी 1 मिळाली, 2 मिळाल्या, 5 मिळाल्या तरी काहीच हरकत नाही. त्या मुलींना बोलावून त्यांची कन्यापूजन जे आहे ते करायचं आहे. कन्यापूजन केल्यानं बघा तुम्हाला फळ मिळणार आहे. तुम्ही कन्यापूजनाला 1, 3 बघा 5, 7, 9, 11 जेवढ्या तुम्हाला कुमारिका मिळतील तेवढ्या तुम्ही बोलावून त्यांची पूजा जी आहे त्या करायची आहे. तुम्हाला 1 मिळाली तरी तुम्ही तिची पूजा करू शकता. अगदी तुमच्या घरातच जर मुलगी असेल तर तिला देखील तुम्ही कन्यापूजन तिचं देखील करू शकता. तर सर्वप्रथम त्या कुमारिका ज्या आहेत त्यांना आसन टाकायचं आहे, त्यावर त्यांना बसवायचं आहे. त्यानंतर बघा तुम्ही पाठ देखील बसायला देऊ शकता. त्यानंतर एक खोलगट ताट जे आहे ते घ्यायचं आहे. स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. जे आपण देवपूजेसाठी वगैरे स्नान वगैरे करून बघा उष्ट वगैरे न केलेलं पाणी जसं घेतो अगदी त्या पद्धतीने स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. एक ताट घ्यायचं, ताम्हण घ्यायचं. त्याच्यामध्ये एक निरंजन, त्याचबरोबर थोडंसं हळद, कुंकू, अक्षता, काहीतरी बघा मिठाई असेल तर थोडीशी ती घ्यायची आहे किंवा अगदी साखर घेतली, पेढा घेतला तरी चालणार आहे. फुलं घ्यायची आहे. सुरुवातीला त्या मुलींचे पाय जे आहेत ते स्वच्छ जे आपण खोलगट ताट घेतलेलं आहे त्यातच थोडे त्यांचे पाय ठेवायचे आहे आणि पाण्याने थोडेसे धुवायचे आहे. धुतल्यानंतर तसेच ओले पाय खाली फरशीवर त्यांचे ठेवायचे नाही. त्या पायांना स्वच्छ नॅपकिनने बघा तुम्ही सुके करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर बघा हे केल्यानंतर पायाला कुंकवाने आपल्याला एक बघा टिक्का जो आहे तो लावायचा आहे. कुंकवाचं बोट लावायचं आहे. बऱ्याच ठिकाणी स्वस्तिक देखील काढलं जातं. तुम्ही स्वस्तिकही काढू शकता अगदी बघा किंवा फक्त कुंकवाचे टिक्का देखील लावू शकता. कुंकू ओलं करून वापरलं जातं. तर जसं तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही लावायचं आहे. तर कुंकू लावून झाल्यानंतर जे ताटात फूल घेतलं आहे त्या फुलाच्या पाकळ्या पायावर टाकायच्या आहेत. त्या मुलींच्या कपाळाला तुम्हाला गंध लावायचा आहे. अक्षता डोक्यावर टाकायच्या आहे. त्यांना ओवाळायचं आहे. कन्या स्वरूप मानून जसं की साक्षात दुर्गा माता आपल्या घरी आलेली आहे
आणि ओवाळल्यानंतर जे काही तुम्ही साखर पेढा जे काही घेतला आहे ते त्यांना खाऊ घालायचं आहे. त्यांना नमस्कार करायचा आहे, हात जोडून बघा नमस्कार करायचा आहे. त्यानंतर जे काही यथाशक्ती तुम्ही डाळ भात पोळी भाजी खीर जे काही तुम्ही बनवलं आहे ते बघा जेवण म्हणून त्यांना तुम्ही देऊ शकता. तुम्ही खीर पुरी बनवू शकता किंवा बघा मुलांच्या आवडीचं अगदी जे काही तुम्ही एखादा पदार्थ बनवू तो आवडीने मुलं खातील अशा पद्धतीने तुम्ही त्यांना जेवू घालायचं आहे. कन्यापूजन केल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणि देवीचा आशीर्वाद जो आहे तो राहतो. त्यामुळे कन्यापूजनासाठी कन्या बोलवल्या आणि एखाद्या सोफ्यावरच फक्त बसवल्या, एखाद्या रूममध्ये बसवल्या, त्या बघा असं करू नका. अगदी बघा यथासांग जे आहे ते करायचं आहे. त्यानंतर कन्येला भेटवस्तू देखील द्यायची आहे. तर भेटवस्तूमध्ये तुम्ही बघा अगदी रुमाल देऊ शकता, टिकलीचं पॉकेट देऊ शकता. तुम्हाला जे शक्य असेल ते द्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही दक्षिणा म्हणून बघा तुम्ही 11 रुपये 21 रुपये देखील देऊ शकता. जसं शक्य असेल ना ते तुम्ही द्यायचं आहे. बघा भेटवस्तू तुम्ही टिकल्याचं पॉकेट आहे, मेहंदीचा कोण आहे, बांगड्या आहे, नेल पॉलिश आहे, अगदी जे मेकअपचं काही सामान आहे, तुम्ही जे पावडरचा डब्बा कंगवा लिपस्टिक अशा कुठलीही यातील कुठलीही एखादी वस्तू जी आहे ती द्यायची आहे. तो अगदी तुम्ही लाल चुनरी देखील देऊ शकता. अगदी हात जोडून बघा त्यांना नमस्कार करायचा आहे, प्रार्थना करायची आहे. साक्षात आपल्या घरी माता दुर्गा देवी आलेली आहे असं स्वरूप मानून त्यांची यथासांग पूजा करायची आहे, प्रार्थना करायची आहे आणि कन्यापूजन करायचं आहे. जेणेकरून माता दुर्गेचा आशीर्वाद आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर सदैव राहणार आहे. मुली ह्या शक्यतो 10 वर्षापर्यंतच्या मुलींना कन्यापूजनासाठी बोलवलं जातं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा. श्री स्वामी समर्थ.